तुम्हाला सगळ्यांना कच्च्या केळ्याची भाजी बघायची होती. आता सगळ्यात आधी मी अशी देठं काढून घेतलेली आहेत आणि खालची पण आपल्याला अशा पद्धतीनं देठ काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग साली काढून तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. जेव्हा मी ही सालं काढेन आणि याचे बारीक तुकडे करेन, त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. आता थोड्याशा पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे केळाचे काप घालून घेणार आहोत. थोडे म्हणजे 70% शिजवून आणि पाण्यामधून काढल्यामुळं त्याचा काळसरपणा पण कमी होतो जो कच्च्या केळ्यांना येतो. आणि ही भाजी मी नैवेद्यासाठी बनवणार आहे, त्यामुळे कांदा लसूण असं यामध्ये काही यूज करणार नाही आहे. तुम्ही जर नैवेद्यासाठी नसाल बनवत तर कांदा लसूण तुम्ही नक्कीच वापरू शकता. अगदी लसूण पेस्ट, कांदा, त्यानंतर बरेच म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच हे आहेत, पण मी अगदी बेसिक सात्विक भाजी बनवत आहे. तर थोड्या वेळाने हे शिजतील, मग आपण पुढची प्रोसेस करूया. आता कच्च्या केळीच्या भाजीला ना विशेष करून नारळ घातला जातो आणि आज मटकीच्या उसळीत पण घालावा म्हटलं ओला नारळ. तर आता आपण हा ओला नारळ फोडून घेऊया. मी इथंच ठेवलेलं आहे हे काय म्हणतात दगड गॅलरीमध्ये. आणि ना मला आता पाटा पण आणण्याची इच्छा आहे, पाटा वरवंटा. मला येत नाही पाटा वरवंट्यावरचं, पण शिकणार आहे इथं गॅलरीमध्ये ठेवूनच. तर चला आता हा नारळ मी वाढवून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तो नारळ ना हे निघाला, काय म्हणतात त्याला, ते निघाला. आता जाऊ दे, खोबरं कॅन्सल. आता या ठिकाणी आपण तेल तापत ठेवलेलं आहे. इथं केळी थोडीशी शिजवून काप केळ्याचे आणि मग गरम पाण्यातून काढून गार पाण्यात धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया, जिरे मोहरी. मी आत्ता नुसती मोहरी टाकत आहे, ही चांगली तडतडू दे. मस्त अशी मोहरी तडतडली आहे, त्यात घालूया कढीपत्ता, थोडासा हिंग. हिंग प्रत्येक भाजीत घालत जावा, टेस्ट पण छान येते. आणि आपल्याला कोणत्याही भाजीची जर ॲलर्जी येणार असेल, आपल्याला माहीत नसेल, आपल्याला पचत नसेल, तरी पण प्रॉब्लेम त्याचा येत नाही. आणि आता हे काप घालूया. यामध्ये ना ओलं खोबरं खूप छान लागतं, पण आता नाही आहे आपल्याकडे. मग अशा वेळेस जसं असेल तसं करून घ्यायचं. या भाजीमध्ये आपण फक्त तिखट पूड, तेवढ्यानंच चव येते. एखादी हिरवी मिरची घातली तरीही चालेल. तिखट पूड आणि केळ शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ. आणि जेव्हा ही भाजी शिजून होते तेव्हा चमचाभर शेंगदाण्याचं कूट एवढंच घालायचं. आमसूलसुद्धा चांगलं लागतं जर तुम्हाला आंबट गोड चव हवी असेल, पण मला तिखट गोड अशी चव हवी आहे, त्यामुळे मी आमसूल घालत नाही आहे. तर आता तुम्हाला ही शिजवते, झाकण घालून 1-2 वाफा घेते आणि मग तुम्हाला मी ही भाजी दाखवते. आपली ही भाजी तयार आहे. यामध्ये फक्त 1 किंवा 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, ते पण आपल्याकडं ओलं खोबरं नाही आहे म्हणून, नाहीतर शेंगदाण्याची गरज नव्हती. आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 1 आमसूल घालू शकता. गूळ घालण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी केळ्यामध्ये थोडासा गोडवा असतो. तर आपली ही भाजी तयार आहे. आणि आत्ता मी केली तशी फक्त हळद न घालता केलीत तर ही भाजी उपवासाला सुद्धा चालते. तिखट पूड आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि तुपामध्ये फोडणी द्यायची जर उपवासाला खाणार असाल तर. कशी वाटली नक्की सांगा. इकडे मी आता मटकी करून घेत आहे, पण त्याचा काही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत नाही, भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तर सकाळपासून तुम्हाला फक्त केळीची भाजी दाखवली, केळ्यांची भाजी दाखवली आणि आपल्या झाडाला आज आलेलं सुंदर असं फूल दाखवलं. शेवंतीला पण फुलं आलेली आहेत आणि आपल्या जास्वंदीला पण पिवळ्या फुलं आलेली आहेत. आता आज पौर्णिमा आहे, आज मी एखादं लाल जास्वंदाचं जमलं तर घेऊन येईन, पण आखीची परीक्षा असल्यामुळं बाहेर जायला जमेल की नाही सांगता येत नाही. आता बघा, सगळी आपली भांडी वगैरे सगळं घासून झालेलं आहे, स्वच्छ किचन झालेलं आहे. पण हा जो पसारा आहे ना, या पसाऱ्याचं मी काहीच करू शकत नाही आहे, कारण आपल्याकडे ट्रॉलीज नाही आहेत. ट्रॉली आल्या आल्या मी स्वच्छ सगळं, ते स्वच्छ म्हणजे सगळं लावून घेणार आहे आणि
सगळ्यांना आपलं किचन आणि घर हळूहळू करत दाखवणार आहे. अजून बरेच बदल करायचे घरात, पण आपल्याला आर्थिक बाजू एवढी पण आपली भक्कम नाहीये की आपण पटपट सगळं फर्निचर वगैरे करू शकू. आणि भावी आयुष्यात मी इथंच राहीन असंही नाही, आखीच्या जॉबनुसार आपल्याला घर पण बदलावं लागेल. त्यामुळे मी फार खर्च या घरात करणार नाहीये, फक्त ट्रॉल्या करणार आहे. कारण जेव्हा आपल्याला हे घर हे करावं लागेल, रेंट असेल किंवा सेल असेल, तेव्हा आपलं फारसं नुकसान व्हायला नको. म्हणून फक्त हॉलमध्ये फर्निचर मी करून घेणार आहे, एक टीव्ही युनिट वगैरे, त्यानंतर ट्रॉलीज, आता जस्ट ट्रॉलीज करणार आहे. आणि इथं नंतर एक सोफा भविष्यात घेणार आहे. टीव्ही युनिटचं सुद्धा सध्या जमणार नाहीये, महागाई इतकी वाढली आहे, त्या मनानं खर्चही वाढले. आणि मुळात माझा फोकस कशावर आहे तर अखिलेशच्या शिक्षणावर. आणि अखिलेशचं होतंय तोपर्यंत ओवीची हळूहळू 10वी पर्यंत ती जाईल, अजून आहेत 5 वर्ष, पण जाईल. आणि मग तिच्या शिक्षणाचं चालू होईल. हे आपलं जे जीवनचक्र आहे ना, ते कधी थांबत नाही. खर्चाचं असू दे, संघर्षाचं असू दे, किंवा नवीन नवीन आव्हान असू दे, एका मागोमाग एक असतात. बघा तुम्ही, एक स्वप्न बघतो ना आपण, ते सांगते मी. आता थोड्या वर्षात अखिलेशला नोकरी लागेल. नोकरी लागली की अर्थातच एक 4 वर्षात, एक 4-5 वर्षात, तो इतक्यात नाही म्हणतो, 27-28 वर्षाचं झाल्यावर करणार म्हणतो. मग त्याचं लग्न असेल, तोपर्यंत ओवीची 12वी आणि हे सगळं होईल. आणि मग तोपर्यंत ओवीचं शिक्षणाच्या पुढच्या करिअरची तयारी, तोपर्यंत इकडे ह्याच्या लग्नाची तयारी, मग ह्याची पुढची फॅमिली, मग ओवीचं सगळं. म्हणजे ना, स्वप्न बघायला लागलं की असं वाटतं, अरे बापरे, अजून किती काय काय स्वप्न पूर्ण करायचे. आणि ती पूर्ण करण्यात मजा पण येते बरं का. आता घराचं म्हणाल ना, तर घर आपण घेताना खूपसा विचार मी केला नाही. का सांगू का, कारण भाडं इतकं प्रचंड जात होतं. 13,000 भाडं, 12,000, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात चेष्टा नाहीये. मग त्यात थोडे घातले तर आपल्याला स्वतःचं घर आज न उद्या भविष्यात आपले ते इन्व्हेस्टमेंट आहे. जरी आपण सेल केलं तरी पण आपले इन्व्हेस्ट केलेले कुठे जाणार नाहीयेत. पण जेव्हा आपण 2 वर्ष 1 वर्ष राहून ते घर सोडतो, तेव्हा आपल्याला काहीच मिळत नाही, डिपॉझिट पण मिळत नाही. मला तर माझ्या आत्ता घेतलेल्या घराचं डिपॉझिट पण मिळालं नाही. जाऊ दे, तो विषय वेगळा आहे, कारण ते अनुभव खूप वाईट आले मला. असे अनुभव खरं तर कुणालाच येऊ नयेत. त्यामुळं ते अनुभव आले, त्याचं जाऊ दे, त्याची काही चर्चा इथं आपल्याला करायची नाहीये. तर तुम्ही सगळे विचारत होतात, ओवी कशी आहे. ओवी आता जरा बरी आहे. अजून तिला आहे 2 वेळा जायचंय दवाखान्यात. आणि अखिलेशची आता मेन परीक्षा चालू झालेली आहे. आता सुट्ट्या लागतील. एप्रिलच्या 25 तारखेपर्यंत ओवीला सुट्टी लागेल. मग मे महिन्यात आपण, तुम्ही जे म्हणता ना, आत्मा मालिक ताईंच्या कमेंट काय येत नाहीत, तर त्या आल्या होत्या कमेंट. त्यांचा फोन पण आला होता. त्याच जरा बिझी होत्या त्यांच्या रुटीनमध्ये. तर त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे मे महिन्यात सिन्नरमध्ये. तर तुम्ही जर मला भेटणार असाल सिन्नरमध्ये, तर आपण सगळे तिथं भेटूया, मीटअप ठेवूया. एक मीटअप मला कोल्हापूरमध्ये पण ठेवायचं आहे, पण त्याचं अजून नियोजन नाहीये. पण आधीच सांगून ठेवते मी तुम्हाला की सिन्नरमध्ये मी मीटअप घेणार आहे. जेव्हा मी जाईन त्याच्या 4 दिवस आधी मी त्या ताईंना विचारून सिन्नरमधला एखादा भाग घेणार आहे, जिथं आपलं मीटअप होणार आहे. फार नाही, अगदी मला 4 जणी भेटायला आल्यात तरी मी त्याला मीटअपच नाव देईन. की प्रचंड गर्दी वगैरे एवढी काही मी फेमस नाहीये, पण जेवढे जण तुम्ही याल तेवढ्या जणांचं वेलकम होईल आणि आपल्या गप्पा होतील, थोड्याशा एकमेकाला भेटणं होईल. कारण फार कुठं गावाला जाणं माझं होत नाही. पण त्यांच्याकडे या सुट्टीला ओवी आणि मी जाणार आहे. अखिलेश का नाही येऊ शकत, तर अर्थात बेलाला कुठेही एसटीत वगैरे परवानगी नाहीये. त्यामुळं त्याचा तो जेव्हा जाईल तेव्हा आम्ही घरात थांबू, आम्ही जाईल तेव्हा तो घरात थांबेल, असं नियोजन आहे. आता केळाची फणसाची ही भाजी कोकणात केली जाते बघा, आणि त्या भाज्या मला प्रचंड आवडतात. म्हणजे कधीतरी खायला, आठवड्यातनं 2दा मला कुणी केळी फणस या भाज्या दिल्या तर मी नाही खाणार. पण हा महिन्यातनं 4 महिन्यातनं एकदा या सगळ्या भाज्या मला आवडतात. सुरण सुद्धा मला खूप आवडतं. एकदा मी आता सुरण आणेन आणि तेही तुम्हाला करून दाखवेन. माझ्या भाज्या आमटी ना खूप सुंदर असतात. म्हणजे मी स्वतःच कौतुक करते, कारण खरंच असतात. हाताला एक चव आहे काही काही पदार्थांना माझ्या. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आवडतायत का ब्लॉग, नक्की सांगा. काय काय बघायला आवडेल हेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन विषयात. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.